नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये। आज आपण खमंग खुसखुशीत असे कडाकणे कसे करायचे ते पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। गूळ खिसून किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे, त्याशिवाय विरघळत नाही बघा। आता त्यानंतर 2 चमचे तुपामध्ये 1 चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालायचे आहे आणि ते व्यवस्थित विरघळवून घ्यायचे आहे। आता पूर्वतयारी झालेली आहे, कणिक मळायला घेऊया। 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। ज्या वाटीने गूळ मापलेला आहे त्याच वाटीने गव्हाचे पीठ मापलेले आहे बघा। 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी डाळीचे पीठ आणि गुळाचे पाणी जे तयार केलेले होते ते गाळून घ्यायचे आहे, ते देखील 1 वाटी घ्यायचे आहे। आता या पिठामध्ये वेलची पूड टाकलेली आहे अर्धा चमचा आणि सुंठ 1 चमचा, ती मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता या पिठामध्ये तूप, हळद आणि मीठ हे मिश्रण घालायचे आहे आणि व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये गुळाचे पाणी घेऊन घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे। ही कणिक पातळ करायची नाही। गुळाचे पाणी घेत असताना थोडे थोडेच घ्या, म्हणजे पातळ होणार नाही कणिक। आपल्या चॅनेलवरील रेसिपी जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या दसऱ्याला नक्की बनवा अशा पद्धतीने कडाकणी। तुमची कडाकणी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका। अशा पद्धतीने कणिक जराशी मळून घ्यायची आहे व्यवस्थित। आता ही 15 ते 20 मिनिट भिजण्यासाठी ठेवायची आहे। 15 मिनिटानंतर ही कणिक अशी दिसेल बघा। आता आणखी एकदा थोडी मळून घ्यायची आहे। त्या कणकेचे लहान लहान गोळे करून कडाकणी लाटायला घ्यायचे आहेत। खूप पातळ कडाकणी लाटायची नाहीत आणि खूप जाडही ठेवायची नाहीत। अशा पद्धतीने मध्यम आकारामध्ये कडाकणी लाटून तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। हे तेल तळण्यासाठी आपण ठेवतो त्यावेळी फार कडक करायचे नाही तेल। गॅस मध्यम ठेवायचा आहे, कारण गॅस वाढवल्यास कडाकणी लालसर होण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने मंद आचेवरतीच कडाकणी तळून घ्यायची आहेत। बघा किती सुंदर अशी कडाकणी तयार झालेली आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व कडाकणी तयार करून घेणार आहे। चला तर मग आपण एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बघत रहा वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन। बाय।